स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. स्वातंत्र्यवीरांची जयंती 28ला आहे, परंतु सोयीनुसार आपण आज इथे बसलेलो आहोत. आत्ताच अभिनेते हुड्डाजी इथून गेलेत. ते काळा पाण्यावर तिथे हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी गेलेले आहेत. आणि या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरणाचाही कार्यक्रम आज इथे होत आहे. खूप सुंदर योग आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला जे काही दिलेलं आहे, आपल्या समाजाला जे काही दिलेलं आहे, राष्ट्राला, त्याचं वर्णन आपण कुठे करू शकत नाही. परंतु त्यांच्यापर्यंत पोचण्याचा, त्यांच्या विचारापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. आणि हेच सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. स्मारकाच्या वतीने आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अशा या सुंदर प्रसंगाच्या वेळी व्यासपीठावर उपस्थित आहेत सावरकर स्मारकाचे अध्यक्ष श्री प्रवीण दीक्षितजी, चेअरमॅन श्री रणजित सावरकरजी, ज्यांना विज्ञान पुरस्कार दिला ते डॉक्टर सुहासजी, स्मृतिचिन्ह पुरस्कार ज्यांना दिला ते श्री विद्याधर नारगोळकरजी, शौर्य पुरस्कार ज्यांच्या अनुपस्थितीत आपण त्यांना समर्पण केला ते कर्नल सचिन निंबाळकरजी, ज्यांच्या पुस्तकाचं आपण इथे प्रकाशन केलं, आपल्या सागरी सीमा ज्या आहेत त्याच्यावरचा एक सुंदर आलेख त्यांच्या 3ही पुस्तकातनं आहे, असे ब्रिगेडियर महाजनजी, कार्यक्रमाला उपस्थित सगळे मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, सांगितलं गेलं की तुम्ही सगळेजण माझ्या भाषणासाठी उत्सुक आहात. अतिशयोक्ती थोडी समजते मला, आणि याच अतिशयोक्तीचा भाग म्हणूनच माझा परिचय करून देत असताना मला भरपूर विशेषणं लावलेली आहेत. आपला सभेचा एक प्रघात असतो की आपण सगळे सभ्य आहोत, म्हणून ज्याला बोलावलेलं असतं त्याच्याबद्दल चांगलंच बोलायचं असतं, त्याच्याबद्दल त्याच्या वाईट गोष्टी कशा काय बोलणार, एवढा सभ्यपणा आपल्यात असतो. आणि म्हणून माझ्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्याच खऱ्या असतील असं नाही, तुम्ही काय ते समजून घ्या. पण आजचा दिवस माझ्या दृष्टीने एक वेगळा दिवस आहे. गेली 2 वर्ष मी प्रयत्न करत होतो आजच्या या कार्यक्रमासाठी स्मारकामध्ये उपस्थित राहावं म्हणून. आयोजकांनीही याचा प्रयत्न केला, पण का कोण जाणे हे जुळत नव्हतं. परंतु आज हा एक अत्यंत चांगला योग माझ्या दृष्टीने आहे की मी अशा कार्यक्रमाला इथे उपस्थित राहू शकलो. ज्यांचा आपण सत्कार केला, सन्मान केला, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि सावरकरांच्या नावाने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. अशा या सगळ्या सन्माननीय व्यक्तींना मी इथून पूर्णपणे अत्यंत विनम्रपणे नमन करतो. कारण त्यांनी जे काम केलेलं आहे हे आपल्या समाजासमोर येण्याची आवश्यकता असते, आणि म्हणून ते सन्मान असतात, म्हणून तो सत्कार असतो. ज्यांनी काही सत्कार्य केलेलं आहे ते सत्काराला प्राप्त असतात. आणि म्हणून सत्कार्य ज्यांनी केलं समाजाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने किंवा एखाद्या विचाराच्या दृष्टीने असेल, ते सगळे सन्मानाला पात्र आहेत. आज त्यांना आपण इथे बोलवून आपण सगळे धन्य झालेलो आहोत. सगळ्यांचे सन्मान झाले इथे, त्यांच्याविषयी मी काही बोलण्याची आवश्यकता नाही.
परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या देशाला एक दिशा दिली, आपल्या विचारांना एक त्यांनी प्रतिष्ठा दिली, आणि म्हणून हे आपण सगळं आज बघतो. त्यांनी किती कष्ट सोसले, काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी त्यांना किती तास, किती दिवस, तिथे वर्ष राहावं लागलं, कशा पद्धतीने त्यांनी अनेक विषयांवर आपलं भाष्य केलं, हे सगळं आपण जाणतो. इथे बसलेले सगळेच जण आपण जाणकार आहोत. तुमच्यापैकी सगळ्यांनीच बहुतेक त्यांची जीवनी, त्यांचं चरित्र वाचलेलं असेल. माझी जन्मठेप ज्यांनी वाचलं नाही असा विरळाच असेल. त्यांनी अनेक पद्धतीचं साहित्य लिहिलं, त्यांनी अनेक पद्धतीचे, अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले. विज्ञाननिष्ठ सावरकर म्हणून सगळीकडे त्यांची ओळख आहे. विज्ञानाचा दृष्टिकोन कसा असावा याचंही एक त्यांनी विशिष्ट आपल्या सगळ्यांसमोर एक चित्र ठेवलं. कुठल्याही प्रकारचा अतिरेक न करता भावनांना कशा पद्धतीने पुढे आणावं, आपल्या साहित्यातनं, आपल्या कवितातनं त्यांनी आमच्या सगळ्यांसमोर एक चित्र निर्माण केलं. अनेक प्रकारचं बहुआयामी असं व्यक्तित्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं. सावरकरांचं व्यक्तित्व हे आज आपल्याला प्रेरक वाटतं, आज ते प्रासंगिक वाटतं का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज ते उचित वाटतं का? सावरकरांविषयी अनेक कार्यक्रम होत असतात, अनेक चांगल्या गोष्टी आपण ऐकत असतो. आवर्जून आपण आपल्या त्यांच्याविषयी असलेला सद्भाव, त्यांच्याविषयी असलेलं प्रेम हे लक्षात ठेवून अशा कार्यक्रमांना आपण उपस्थित राहत असतो. पण प्रत्यक्षात सावरकरांना जे अपेक्षित आहे ते आपण कुठे बघतो का, दिसतं का आपल्याला, का मी जगायचा प्रयत्न करतो का? असा एक प्रश्न कधीतरी आपण आपल्यालाच विचारायची गरज असते. तो जाहीरपणे विचारायची आवश्यकता नाहीये, पण माझ्या घरी बसून एकांतात कधीतरी हा प्रश्न मी विचारायला हवा मला. सावरकरांचं उदो करणं आवश्यक आहे, तसं चरित्रच होतं. त्यांच्याबद्दल मोठी मोठी कवनं करणं, मोठे लेख छापून आणणं, ते प्रसिद्ध करणं, त्यांच्याविषयी चांगलं बोलणं. परंतु सावरकरांचं या सगळ्या मागे, त्यांच्या उपद्व्यापामागे त्यांनी केलेले अनेक नाटक असेल, कविता असेल, साहित्य असेल, सामाजिक उपक्रम असेल, अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम असतील, देशासाठी केलेले अनेक कार्यक्रम असतील, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केलेला असेल, विदेशी वस्तूंची होळी करण्याचा कार्यक्रम असेल, इथे तथाकथित दलित, अस्पृश्य असलेल्या लोकांचा उत्थानासाठी केलेले कार्यक्रम असतील, पतित पावन मंदिराचा कार्यक्रम असेल, अनेक सगळे कार्यक्रम हे सगळे जे त्यांनी केले ते अंतिमतः कशासाठी केलेत हे सगळं त्यांचं कर्तृत्व बघितल्यावर लक्षात येतं की बहुआयामी होते. भाषा शुद्धीचा विषय, विदेशात आपल्या कशा पद्धतीची साख असली पाहिजे, आपल्या कशा पद्धतीची प्रतिष्ठा असली पाहिजे त्याच्याविषयीचं चिंतन, आपले संरक्षण सीमा कशा पद्धतीच्या असायला हव्यात, काय नेमकं आपण करायला हवं, आपली लोकसभा कशी चालली पाहिजे, विधानसभा कशी चालली पाहिजे, त्यासाठी देण्यात आलेले शब्द किती म्हणून त्यांच्याविषयी सांगावं. अशा सावरकरांबद्दल श्रद्धेय अटलजीने सांगितलेलं जे आहे भाषण त्यांचं पुण्यातलं, ते मी तुम्हाला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये. ते ऐकल्यानंतर वाटतं की सावरकर या शब्दाला अटलजीने एक नवीन व्याख्या दिली. त्याग असेल, प्रतिष्ठा असेल, पराक्रम असेल, त्याने अनेक शब्द वापरलेच अटलजीने, पण सावरकर या शब्दाला एक नवीन व्याख्या मिळाली. सावरकर हे केवळ आडनाव राहिलं नाही, नुसतं नाव नाही राहिलं, सावरकर हे जगण्यासाठीचा एक हेतू झाला. अशा पद्धतीचं ते वक्तव्य खरं म्हणजे सावरकरांच्याच शब्दात जर सांगायला हवं, त्यांच्याच त्या कवितेतले, ज्याचं आता हिंदी अनुवाद आपण ऐकला, तो जे उत्तम उदात्त उन्मत्त उत्तम
महन मधुर ते हे सगळं सावरकर आहेत. हे सगळं सावरकर आहेत. त्यांनी दुसऱ्यांसाठी, आपल्या भारत मातेसाठी वापरलेला शब्द सावरकर स्वतः जगलेले आहेत. आणि म्हणून सावरकर जे काही जगलेत ते आजच्या काळात आपण कशा पद्धतीने बघू शकतो. मला वाटतं हे जे उपक्रम सगळे करतायत सावरकर स्मारकाचे सगळे अधिकारी मंडळी आणि आपण यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत, हे समजून येण्यासाठी किंवा करण्यासाठी की आजच्या काळात सावरकरांविषयी अनेक प्रकारचे अनर्गल अशा पद्धतीने बोललं जातं. ते त्यांचा भाग म्हणून बोलतात, पण आजच्या घडीला आपल्याला सावरकर कशा पद्धतीने लोकांसमोर आणायचे आहेत, कुठलीही त्यांची गोष्ट घेतली तर त्या कशा पद्धतीने आपण पुढे आणू, असा सावरकरांचं जीवन वृत्तांत पुढे येण्यासाठी मग ते चित्रपटाचं माध्यम असेल, कविता असेल, लेखन असेल, काही असू शकतं. त्यांच्या नावाने केलेलं एखादं संशोधन असेल. जसं आता ब्रिगेडियर महाजननी आपल्याला सांगितलं की सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी सावरकरांचं त्याच्यावरही चिंतन आहे. असा कुठलाही विषय नाहीये की ज्याला सावरकरांनी स्पर्श केलेला नाही. आपलं शिक्षण असेल, आपली भाषा असेल, या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीसमोर आल्यात पाहिजेत. युवकासमोर आल्या पाहिजेत. युवकांना वाटलं पाहिजे अरे असं जीवन जगायचं असेल तर असं जगलं पाहिजे. अनेक गोष्टी आपण सांगत असतो, आपली शिक्षण पद्धती काय वगैरे ते सगळं, त्याचा परिणाम म्हणून आपण गुलामीत राहण्याची आपली मानसिकता झालेली आहे. आपण गुलाम असलं तर बरं. मी गुलाम कोणाला म्हणतो की आपली गुलामीची मानसिकता ती आहे की मला शिक्षण झाल्यानंतर नोकरी करायची आहे, ही गुलामीची मानसिकता आहे. मी स्वतःहून उभं राहून काही करण्याची आपली कुवत आहे की नाही याची चिंता नाही करायची, मला नोकरी करायची आहे. ही गुलामीची जी मानसिकता आहे त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आपल्या या पिढीला. तर आपलं येणारं जे भविष्य आहे ते भविष्य आपल्याला जसं आहे तसं दिसणार आहे. इथे आपली परंपरा खूप मोठी आहे. सांस्कृतिक परंपरा आहे, विजयाची परंपरा आहे. सावरकरांनी आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्य समराच्या पुस्तक इतिहासाबद्दल लिहिताना त्यांनी सांगितलंय की आपली परंपरा जी आहे ती पराभवाची नाही, आपला इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. पराक्रमाचा हा पराक्रम येणारी पिढी, आजची पिढी येणाऱ्या काळासाठी करून दाखवणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी हे सावरकरांचं चरित्र, त्यांचं जीवन वृत्तांत, त्यांचं दृष्टांत हे सगळं लोकांसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. सावरकरांचे वर चित्रपट किती आस्थेने आपले सगळे युवक बघतायत. हुड्डाजी मला सांगत होते किती आस्थेने बघतायत. आणि म्हणून त्यांना वाटतं की शेवटी सगळ्या उठून उभे राहतात चित्रपटगृहातील सगळी लोक, टाळ्या वाजवतात आणि पुन्हा एकदा निश्चय करून घरी जात असतात, जीवन असं जगलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जीवन जे जगायचं आहे ते काय जगायचं आहे, कशासाठी जगायचं आहे, याचा निश्चित अशी एक त्याची रूपरेखा आपल्या मनात कायम असली पाहिजे. आपण येणाऱ्या पिढीबद्दल अनेकदा असं विचित्रपणे बोलत असतो, काय ते आपली घरातली मुलं, त्यांना आज ताळतंत्र राहिलेलं नाही, ते असे वागतात, हा असं करतो, ती तशी करते, हे सगळं आपण बोलत असतो. कोण कारणीभूत आहे त्याला? आपणच असतो ना. आपलीच मानसिकता त्यांना आपण नीट व्यवस्थित समजून देऊ शकत नाही. आपला परंपरागत असलेला इतिहास, आपली परंपरा, आपली संस्कृती हे सगळं आपण त्याच्यासमोर ठेवतो का? या मुलांसमोर, या पिढीसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. संस्कार आपल्या घरातनच व्हायला हवेत. स्मारकासारखे असे जे कार्यक्रम होत असतात हे या दृष्टीने महत्वाचे असतात. आपला देश काय होता आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे. प्रधानमंत्री मोदीजी यासाठी 2047 मधला भारत असं एक चित्र ठेवतात. मी त्यांची एक मुलाखत बघत होतो, तुम्ही ऐकली असेल, बघितली असेल. मला वाटतं ती इंडिया टुडेवर होती. त्यांचे जे प्रमुख होते इंडिया टुडेचे अरुण पुरी, त्यांना प्रश्न म्हणतात की तुम्ही येणारी जी निवडणूक आहे 2029ची, त्या दृष्टीने काही
तुम्ही स्ट्रॅटेजी केली आहे का, काय त्याच्यावर तुमचं चित्र तसं दिसतं, तुम्ही त्यासाठी तयारी करतात म्हणून. मोदीजींनी काय उत्तर द्यावं? चुकलात तुम्ही, बिलकुल नाही. मी 2029च्या निवडणुकीवर माझा डोळा नाही आहे. माझं लक्ष आहे 2047 वर. 2047 मध्ये माझा भारत कसा असेल त्याच्यावर माझं लक्ष आहे आणि तेच माझं लक्ष आहे. 2047 मध्ये आपला देश कसा असेल, त्याने म्हटलंय विकसित भारत आपल्याला पाहिजे. इंडिया विल नेव्हर बी अगेन अ डेव्हलपिंग कंट्री, इट शुड बी अ डेव्हलप्ड कंट्री. हा जो विचार मोदीजींनी सांगितलं, सावरकरांचा विचार वेगळा होता का? बिलकुल नाही. सावरकरांनी जे चित्र त्यांच्या मनात ठेवलं होतं, सगळ्यांसमोर मांडलं, तर विकसित भारताचंच होतं. 2047 साली आपण, मला माहिती नाही आपण किती जण आपण असू का नसू त्यावेळी, परंतु 2047 मध्ये माझा भारत कसा असला पाहिजे याचं चित्र आज मोदीजी ठेवतात. ते सावरकरांच्या पदचिन्हावर चालतच ठेवतात. सावरकरांनी त्यावेळी जो काही विषय मांडलेला होता, पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं त्या सगळं, त्यांचं चरित्र व त्यांचं एकंदरीत असलेलं चिंतन, ते लक्षात येतं की केवळ त्यांनी आपल्या पिढीसाठी काहीच केलं नव्हतं त्यांच्या स्वतःच्या. त्यांचं लक्ष होतं ते विकसित भारताचं, त्यांचं लक्ष होतं समृद्ध भारताचं. अशा या लक्षाकडे आपली नजर ठेवून वागणारे असे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि म्हणून हेच सावरकरांचा हाच वारसा आपल्याला येणाऱ्या पिढीच्या हातात दिला पाहिजे, त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे. म्हणून हा सगळा प्रयास आहे असं मला वाटतं. त्यासाठीच हम तो अभी बन चुके हैं ना, झालं आमचं सगळं संपलं सगळं. पण येणारी पिढी, त्यांच्या समोर आपण काय म्हणून सावरकर ठेवणार आहोत, कशा पद्धतीने ठेवणार आहोत. मी अनेकदा काही ठिकाणी जातो त्यावेळी एक छोटासा विषय मांडतो. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो बिहारमध्ये, आणि त्या बिहारच्या एका कार्यक्रमात, एका असाच व्यवस्थित कार्यक्रम होता वेगळा. मी राजकीय मंचावर तर जातच नसतो, परंतु तिकडचे बोलताना एक सांसद होते तिकडे, म्हणजे खासदार. त्याने म्हटलं की अपना देश, भारत हा देश सोने की चिड़िया है और फिर से हमको उसको बनाना है. त्यानंतर माझं भाषण होतं. मी थोडासा त्या मनात, अरे मला वेगळं वाटायला लागलं. माझी इच्छा अशी आहे की आपला देश जो आहे हा पुन्हा सोने की चिड़िया बनता कामा नये. आपला देश जर बनायचा असेल तर सोने का शेर बनेगा, चिड़िया नहीं बनेगी. हमको चिड़िया नहीं बनना, सोन्याचा सिंह बनणार आणि त्याची गर्जना पुरं विश्व, पुरं जगत ऐकणार. जगावर त्याची, आपल्या भारताची गर्जना, आवाज सगळीकडे दुंदुभी सारखा पसरणार आहे. असं चित्र भारताबद्दल आपल्याला निर्माण करायचं आहे. सोने की चिड़िया फिर से हमको नहीं चाहिए. ते चिडियाचे ते चिवचिव आपल्याला नाही, दहाड पाहिजे. आपला शेर आहे, आपण सिंह आहोत. आणि म्हणून तर स्वयंमेव मृगेंद्रता म्हटलेलं आहे ना आपल्याकडे, आम्ही आहोत. हे चित्र, हे भविष्य आपलं आहे. सावरकरांनी यासाठी आपल्या सगळ्या यातना भोगल्यात, यासाठी भोगल्यात की भारत एकदा या विश्वाच्या याच्यावर उभा राहून सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. हे जे आपलं पूर्वीचं एक चित्र होतं ते पुन्हा एकदा निर्माण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सोने का शेर बनने की आवश्यकता आहे. आणि म्हणून असे कार्यक्रमात, या माध्यमातून सावरकरांचं चिंतन, त्यांचं मनन, त्यांचा विचार आणि त्यांचं आचरण, हे सगळं लोकांसमोर येण्याची गरज असते. मला खूप अत्यंत आनंद आहे या दृष्टीचा की आपण सगळेजण या दृष्टीने विचार करणारे आहोत. आणि आपण एवढेच जर असो तर याचा अजूनही मोठी संख्या याची झाली पाहिजे. कधी करणार आहोत आपण? वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. जगातल्या अनेक संघटना आपल्या विरोधात आहेत. मी मोदीजींची भलावण करायला इथे आलेलो नाहीये. ते स्वयंभू आहेत, त्यांना करायचं ते होईल काय मला काही माहिती नाही. परंतु
आज आपल्याला असा एक प्रधानमंत्री मिळालेला आहे की जगभर आपल्याला आपली प्रतिष्ठा वाढते. भारतीय म्हटल्यानंतर, भारताचे सन्मान स्थान म्हटल्यानंतर, भारताची सन्मान चिन्ह म्हटल्यानंतर जगभरात जी प्रतिष्ठा मिळते आहे ती सगळे अशा प्रकारच्या नेतृत्वामुळे मिळते. आणि म्हणून हा जो विषय आहे सावरकर हा मर्यादित विषय नाही आहे. बोलणारे कोकळणारे खूप जण असतील, करू द्या त्यांना त्यांचं काम, पण आपणही आपलं काम करणार आहोत, मीही माझं काम करणार आहे. आणि म्हणून सावरकर योग्य पद्धतीने, सावरकर पराक्रमशाली होते, सावरकर हे स्वातंत्र्य वीर होते. ते केवळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते, स्वातंत्र्य वीर होते, स्वातंत्र्य सेनानी होते. अशा पद्धतीचं चित्र त्यांचं जे आहे मुळात तेच सगळ्या समाजासमोर, येणाऱ्या पिढीसमोर जर आपण आणू शकलो, मला वाटतं असे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करू शकलो, तर मला वाटते येणारी पिढी जी आहे ती सावरकराबद्दल विरोधी बोलण्याची काहीही धाडस करणार नाही, कोणी नाही करणार. कारण त्यांना सावरकर आज समजलेला नाहीये. असे कार्यक्रम जे आहेत ते सावरकर समजून घेण्यासाठी आहेत. म्हणून आजचा कार्यक्रम हा माझ्या दृष्टीने वेगळा कार्यक्रम आहे. आपण पुरस्कार वगैरे सगळं करूयाच, मिळतीलही, परंतु हे सगळे पुरस्कार करता असताना, देत असताना, वितरण होत असताना माझ्या समोर आहे ती माझ्या राष्ट्राची प्रतिमा आहे. येणारं चित्र कसं असेल, काय असेल, त्यासाठी सावरकरांनी जे कष्ट भोगले ते कष्ट भोगण्याची आवश्यकता नाही, पण त्याच्या तुझे तेज अंगी शतावशे जरीही, तेवढं तरी येऊ दे माझ्या मनात, तेवढं छोटस तरी येऊ दे. हे करण्याची आवश्यकता आहे, हे समजण्याची आवश्यकता आहे. आणि आपण सगळे मिळून ते करणार आहोत. मी आपण म्हणत असताना मीही त्याच्यात आहे, मी मला बाजूला नाही केलेलं. इथे बसलेले, इथे असलेले सगळेजण आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे असं समजून सावरकरांना खऱ्या अर्थाने आपण जर आदरांजली देणार आहोत, त्यांचं खऱ्या अर्थाने नेतृत्व मानणार असू, तर आपल्याला ते लक्ष्य 2047 साली विकसित भारताचं आहे ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. खूप खूप धन्यवाद.